कोपरगाव शहरातील केबीपी विद्यालयाच्या मैदानावर टिळक चौक प्रीमियर लीग सेशन 4 स्पर्धेचा शुभारंभ सोमवारी कोल्हे कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी पहिल्या सामन्याचे नाणेफेक विवेक कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी खेळाडूंमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला। हल्ली विविध कार्यक्रमांमध्ये आणि राजकीय मैदानावर आपल्या भाषणात फटकेबाजी करणारे विवेक कोल्हे क्रिकेटच्या मैदानावर देखील फटकेबाजी करताना दिसून आले। टिळक चौक प्रीमियर लीगचे हे चौथे वर्ष असून स्पर्धेतील पहिला सामना रंगतदार वातावरणात पार पडला आणि पुढील सामन्यांची उत्सुकता अजूनच वाढली। स्थानिक क्रिकेट प्रेमींसाठी ही स्पर्धा म्हणजे क्रिकेटच्या प्रेमाची आणि कौशल्याची एक मोठी पर्वणी ठरत आहे। आयोजकांच्या वतीने उत्कृष्ट आयोजन करण्यात आले असून युवा खेळाडूंना मंच मिळावा आणि त्यांच्या कौशल्यांना वाव मिळावा हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे। पुढील काही दिवस टिळक चौक प्रीमियर लीग क्रिकेटचा उत्सव पाहायला मिळणार आहे। या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी युवा नेते विवेक कोल्हे यांच्यासह संजीवनी शुगर केनचे चेअरमन पराग संधान, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, दिलीप दारुणकर, रवींद्र पाठक, केशव भवर, विजयराव आढाव, माजी नगरसेवक कैलास जाधव, अशोक लकारे, रवी रोहमारे, जितेंद्र रणशूर, दत्ता काले, फकीर मोहम्मद पहिलवान, अविनाश पाठक, सागर जाधव आदींसह मान्यवर आणि भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते, टिळक चौक क्रिकेट क्लबचे सदस्य व क्रिकेटप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। क्रिकेट प्रीमियर लीग पावसामुळे या ठिकाणी 6 दिवसांनी होते आहे आणि अतिशय चांगलं वातावरण आज या क्रिकेट प्रेमींसाठी उपस्थित झालेलं आहे। खरं तर जवळपास 4थं वर्ष आज या ठिकाणी आहे। मागील वर्षापर्यंत 8 संघ यामध्ये सहभागी होते, परंतु यावेळेस 4 नव्याने संघ आपल्या या टिळक चौक प्रीमियर लीग मध्ये दाखल झालेले आहे आणि फॉर्मॅट देखील थोडाफार बदललेला आहे की जेणेकरून बाहेरील तालुक्याच्या बाहेरील 3 खेळाडूंना या ठिकाणी संधी दिली जात आहे, जेणेकरून उत्कृष्ट खेळाडू इतर जिल्ह्यातील, इतर परिसरातील, इतर तालुक्यातील आपल्या संघामध्ये सहभागी होऊन आपल्याही खेळाडूंना योग्य तसं मार्गदर्शक मिळेल आणि एक रोमांच या स्पर्धेमध्ये येईल। खरं तर 4 वर्षामध्ये टिळक चौक प्रीमियर लीग एक ब्रँड होऊन गेलेला आहे आणि मी आयोजकांचं देखील विशेष या निमित्ताने आभार व्यक्त करतो की अतिशय पोटतिडकीने क्रीडाप्रेमी म्हणून ते या ठिकाणी काम करत आहे। ज्या दिवशी पहिल्या दिवशी पाणी आलं, स्वतःहून आयोजक सगळे त्या ठिकाणी पाणी काढण्यासाठी व्यस्त होते। प्रत्येक गोष्ट या नियोजनामध्ये जातीने लक्ष देऊन ते या ठिकाणी भाग घेतात। म्हणून विशेषतः टिळक चौक क्रिकेट क्लबचे सर्व खेळाडू, त्याचप्रमाणे त्यांचे मार्गदर्शक असतील अशोक भाऊ लकारे असतील, राजेंद्र मेहरे असतील, जगदीश भाऊ लकारे असतील, आकाश लकारे असतील, कन्हैया गंगुले असतील, किशोर लकारे असतील, इतर सर्व ईश्वर लकारे असतील, या सर्वांचेच, स्वराज असेल, सगळ्यांचेच मी खूप खूप या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करतो। अतिशय चांगल्या पद्धतीच्या या ठिकाणी स्पर्धकांना ट्रॉफीज या निमित्ताने दिल्या जात आहे। खेळीमेळीच्या वातावरणात हा सगळ्या स्पर्धा पार पडाल हीच मी या निमित्ताने शुभेच्छा देतो। माझ्या मते यूट्यूबवर आपण पहिल्यांदा लाईव्ह करण्याचं काम 4 वर्षापूर्वी याच स्पर्धेतून कोपरगावमध्ये पहिल्यांदा लाईव्ह ही संकल्पना या सगळ्या आयोजकांनी आणली आणि नाविन्यपूर्ण जे काय करता येईल ते दरवर्षी करत असतात। मी पुनश्च एकदा या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो आणि याची व्याप्ती वर्षानुवर्षे वाढीत राहावी हीच या आयोजकांना शुभेच्छा देतो। सगळ्या खेळणाऱ्यांना शुभेच्छा देतो। खेळ म्हटलं का हारजीत होत असती, परंतु त्याच्यातून आपल्याला शिकण्यासारखं जे असतं ते आपण घेऊन जात असतो। आयुष्यात देखील अनेकदा चढ उतार येत असतात, परंतु कुठल्याही नैराश्याला सामोरे न जाता आपण त्याला परिस्थितीशी एकाकी होऊन झुंज दिली पाहिजे हेच याच्या निमित्ताने सगळ्या खेळाडूंना सांगू इच्छितो। दिवसेंदिवस मैदानी खेळांची संख्या कमी होत चाललेली आहे आणि म्हणून अशा स्पर्धा आयोजक करणं गरजेचं आहे। आपण बघतो मोबाईलच्या दुनियामध्ये सकाळ ते रात्रीपर्यंत मोबाईलवर आमची पिढी व्यस्त आहे। अगदी 4थी 5वी पर्यंत एखादा विद्यार्थी आमच्या वेळेस असा सापडायचा ज्याला चष्मा होता, परंतु आज निम्म्याच्या वर वर्ग हे चष्मा लागलेला आहे। त्या मैदानी खेळांची खऱ्या अर्थाने गरज आहे आणि म्हणून मी आजच्या युवकांना देखील आवाहन करेल की आपण मोबाईलवर न राहता मैदानी खेळांकडे वळावं आणि आपली शरीरसृष्टी असेल ही सर्व सांभाळावी हीच या निमित्ताने आवाहन करतो। पुन्हा एकदा आयोजकांना खूप खूप शुभेच्छा देतो। आज कोपरगाव टिळक नगर येथील टिळक चौक क्रिकेट क्लबच्या वतीनं पर्व 4थे प्रीमियर लीग सुरू होत आहे। या प्रीमियर लीगचं उद्घाटन युवा नेते विवेक भैकोले यांच्या हस्ते झालेलं आहे। आजच्या या कार्यक्रमासाठी सर्व आमचे सहकारी नगरसेवक असतील, माजी नगराध्यक्ष असतील, या सर्वांनी वेळोवेळी काढून आम्हाला या टिळक चौक क्रिकेट
प्रीमियर लीगला सर्वांनी वेळ काढून आम्हाला शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी सर्व नेत्यांचे, सर्व खेळाडूंचे आणि सर्व संघ मालकाचे आभार मानतो. तसेच आजच्या या चौथ्या पर्वामध्ये विशेषतः म्हणजे आपण आत्तापर्यंत कोपरगाव तालुक्यातील मर्यादित सर्व खेळाडूंसाठी आपण प्रीमियर लीग भरत होतो, परंतु या टायमाला बाहेरचे खेळाडू जे आहे त्याचा खेळ पाहण्यासाठी या इतर खेळाडूंचासुद्धा त्या खेळामध्ये सुधारणा करण्यात येईल, सुधारणा होईल. त्यामुळं आपण इतर तालुक्यातील आपल्या जिल्ह्यातील जे खेळाडू आहे प्रत्येक संघामध्ये 3-3 ऑप्शन ठेवून आपण सर्वांना संधी दिलेली आहे. या माध्यमातून आपल्या कोपरगावमध्ये सर्व खेळाडूंना एक चांगल्या प्रकारचं त्यांचा खेळ सुधारेल त्या हिशोबाने आपण चांगल्या पद्धतीत या स्पर्धा भरवल्या आहे. या स्पर्धा भरताना सर्व या कोपरगावकरांनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा आणि या ग्राउंडला भेट द्यावं आणि सर्वांनीच याच्यामध्ये जो आम्हाला अनमोल सहकार्य केलेले असतील, विवेकभाई खोले यांनी आम्हाला त्यांच्यामार्फत प्रथम बक्षीस त्यांनी जाहीर केलेलं आहे, त्यांचेसुद्धा आम्ही आपल्या या टिळक चौक प्रीमियर लीगच्या वतीने मी खूप खूप आभार मानतो. तसेच आयोजक आहे आपले टिळक चौक क्रिकेट प्रीमियर लीगचे, यांनीसुद्धा चांगलं नियोजन केलेलं आहे. सर्व आयोजकांचे मी आभार मानतो.